राम राम शेतकरी मित्रो. शेतात आलो. आज आषाढी एकादशी असल्यामुळं आज पाऊस मस्तपैकी छानपैकी पाऊस पडत आहे. दरवर्षी पडतो आषाढी एकादशीला, काही ना काही पाऊस पडतो आणि आपल्या शेतकऱ्याचा आनंद. आषाढी एकादशी हा पहिला सण आनंद व्यक्त करतात शेतकरी. आपल्या शेतामध्ये आता फेरफटका मारा आलो. आपलं सोयाबीनला आपण मारलं होतं 126100 आणि गॅस पॉयझन क्युराक्रान आणि सोबतच ह्युमिक ॲसिड घेतलं होतं, जे पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी. हे बघा पाऊस चालू आहे, छत्री धरून फोन करत आहोत, तुम्हाला मोबाईलवर बोलत आहोत. हे बघा आता चालू व्हायले फुटवे कसे चालू होतात. हे बघा आता चालू व्हायले फुटवे सोयाबीनला. आता सोयाबीनची काय फारशी वाढ झालेली नाही, वाढ नसलेलीच बरी. जास्त वाढलं सोयाबीन तर त्याला फुटवे कमी, फांद्या कमी, माल कमी. पण इथं सोयाबीन जास्त वाढ नाही, तुम्ही पाहू शकता. आणि याला फुटवे चालू झाले. फुटवेच्यामुळे चालू झाले 126100 आणि हे पांढऱ्या मुळ्याची वाढ करण्यासाठी ॲमिनो ॲसिड मारलं आणि जे गॅस पॉयझन होतं ते क्युराक्रान ते मारलं. त्यामुळं कलर वगैरे चेंज झाला आणि फुटव्याचे प्रमाण वाढत चाललं. आता सोयाबीन येते अजून 15 दिवसात येते फुलावर. तेव्हा फ्लावर अवस्थेत आल्यावर एक नंबर होऊन जाते सोयाबीन. आता एवढ्या अवस्थेतच पाहिजे, जास्त हाईट काही कमी नाही, नाही तर मालातनी तुम्हाला घट 100% होते. जास्त वाढवून फायदा नाही. जास्त मोठे पानं केले त्याला अन्न लय लागते. या पद्धतीने छोटे छोटे पानं राहा, जास्त खत टाकायचं नाही. आपल्याला फक्त सुपर फॉस्फेट आणि 2 फवारण्या झाल्या. एक आलिकाची झाली, खोडाळी लागू नये म्हणून. आता एक दुसरी एक फवारणी गॅस पाहिजे झाली, बस. आता याच्यानंतर बघू पोझिशन पाहून फवारणी मारायची, नाही तर राहू द्यायचं.